60% असेल तरी नीट करतो, 90वाला आहे ते नीट करतो आणि मायबाप का म्हणते जाऊ दे त्याची इच्छा आहे. बरोबर आहे. अबे आपल्या पोराची क्वालिटी पहा. तुम्हाला माहित आहे तुमचा पोरगा काय किती पाण्यात आहे, बरोबर आहे. आणि याच्यामुळं ग्रामीण भागातील जो पोरगा आहे तो फसतो. तोही बी म्हणते की माझी पैसे जर असते तर मी नीट केलो असतो. बरोबर आहे. आणि हे कशामुळे झालं आहे? सर्व प्रसिद्धीमुळे झालं आहे. सांगितलं तुम्हाला क्लासवाला तुम्हाला आयजर सांगणार नाही, क्लासवाला तुम्हाला सांगणार नाही की भाऊ तू IIT मध्ये जायचं असेल तू इंजिनिअरिंग मधूनच जातेस असं नाही. 500 रुपयात IIT जाते तुम्ही. कशासाठी? BA करासाठी. कोणाला माहित आहे IIT BA होते म्हणून? कोणाला माहित आहे IIT मध्ये MA होते म्हणून? एक असं मला माहित आहे IIT मध्ये MA होते. अरे हा काय येळा मास्तर आहे का म्हणून IIT कुठे MA होते का? MA ते NH मध्ये होते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं का ब्रँड IIT ब्रँड आहे इंजिनिअरिंगचा, तर भाऊ MA चा बी ब्रँड आहे. किती जणांना माहित आहे की IIT मध्ये B.Ed होते? हात वर करा. IIT मध्ये B.Ed होते. गेल्या वर्षीपासून B.Ed आला IIT मध्ये. मग विचार करा का B.Ed त्या तळोदीच्या श्रीकृष्ण कॉलेजमध्ये B.Ed करण्यापेक्षा तुम्ही जर त्या IIT मध्ये B.Ed केलं तर तुम्ही मास्टर क्वालिटीवाला बनाल का कसा बनाल? मग पण हे आम्हाला सांगाल कोण का B.Ed IIT मध्ये होते? नाही आम्हाला तर सांगतच नाही. अबे मग मनी कोणा सांगितले तुम्हाला? तुम्हीच तर सर्च केल्या. चिमुरका शोकरा कोणा सांगितलं तुम्हाला? कोणा सांगितलं? बरोबर आहे की नाही? कॅप्टन खरात कोणी सांगितलं? त्यांना बातम्या दाखवत, त्यांना डिपार्टमेंटवाले आम्हाला सांगत, ना आमचे सप्ताह येऊन सांगत, बरं ना आमची पार्टी येऊन सांगत, ना आमच्या जिल्हा परिषद सदस्य गावात येते तो सांगत, ना आमचा सरपंच सांगत, ना आमच्या अंगणवाडीवाली बाई सांगत. बरोबर आहे की नाही? मग वेळेवेळेत आमच्या वेळेला या गोष्टी माहीत होत नाही. मग त्यावेळेला अशा जेव्हा सेमिनारमध्ये येतात तेव्हा माहीत होते, तेव्हा मग आपण म्हणतो यार माया पोराच्या वेळी सांगायला कोणी होता किंवा मायावळी कोणी होता. आणि अशा वेळेला आपली पूर्ण तुमचा पोरगा होतपर्यंत याचा वाट बघत बसता. 20 वर्षात एक पिढी घालत म्हणजे पुऱ्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करत होता. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे सर्व गोष्टी आहेत पण आम्हाला माहीत नाही. म्हणजे B.Ed जे आहे तुम्हाला सांगतो की B.Ed सुद्धा IIT मध्ये आहे, MA सुद्धा IIT मध्ये आहे. मग MA IIT कुठं आहे? IIT खरगपूर, IIT धनबाद, IIT गांधीनगर, IIT हैदराबाद. MA आहे, BSc आहे, BA आहे. मग मला सांगा इथलं BA, BSc, MSc, MA कसं असेल? क्वालिटीवाला असेल का बिन क्वालिटीवाला? क्वालिटी. इथला पोरगा प्रेझेंटेशन देते, NHचा पोरगा प्रेझेंटेशन देत नाही. इथल्या पोराला टास्क दिला जाते, इथल्या पोराला टास्क दिलं जात नाही. इथल्या पोराला देवाघरचे 20 मार्क नाही भेटत, इथल्या पोराला काम केल्यावर 20 मार्क भेटत. इथं 20 मार्क नाही दिले तर कॉलेजची इज्जत जाते, इथं 20 मार्क नाही भेटत घरी जाते. हा फरक आहे. हे आहे. मग IIT ला जर तुम्हाला जायचं असेल तर 500 रुपये फीज आहे. किती रुपये? 500. फक्त काय होते? एंट्रन्स होते. काय होते? एंट्रन्स. मग एंट्रन्सचा अभ्यास काय कोणता? क्वांटी, ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि नंतर तुमचं काय जे चालू घडामोडी आहे त्याचा आणि एक ESE. ESE तर तुम्ही लहानपणापासून लिहित आले 5वी पासून. विज्ञान शास्त्रीय वर्धात. बरोबर आहे की नाही? आता आमच्या वेळी विज्ञान की शास्त्रीय वर्धान यायचं. यावेळी इंग्लिशमध्ये कोणता आला 12वीला सांगा? इंग्रजी निबंध गेल्या वर्षी आला होता इंटरनेट शास्त्रीय वर्धान. आमच्या वेळी विज्ञान शास्त्रीय वर्धान आणि तुमच्या वेळी इंटरनेट शास्त्रीय वर्धान. काहून? इंटरनेट शापायकी वर्धान आहे सांगा बरं. वारंवार मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्मार्ट आहे. कशामुळं? इंटरनेटमुळं. इंटरनेटमुळं ज्या गोष्टी तुम्हाला बातम्यावाल्यालाही माहीत नाही राहत ते बातम्यावाल्या त्या चिमणीला पाहिजे. चिमणी म्हणजे कोणती? ट्विटर. आता ते एक साल बंद केलं. आणि आमचे 80% गुरुजी आहे ज्याचा ट्विटर बी अकाउंट नसत. एवढे मांगा आहे आमचे गुरुजी. ह्याचा परिस्थिती आहे भारतात. गुरुजीच मांगा. जगात काय घडते हे बातम्यावाले कुठून दाखवते? त्या ट्विटरची घेते कॉपी दाखवते. बरोबर आहे की नाही? ज्यांनी आत्ताच ट्विट केलं कोणी? राहुल गांधी. याच्यावर म्हणजे बातमीवाल्याला मी माहीत नसते पण त्या जो ॲप आहे किंवा अकाउंट आहे कोणता ट्विटर त्याच्यावरती उचलतात यांनी असं म्हणलं. चाकणकर बाईनं आत्ता असं म्हणलं.
माहीत आहे चाकणकर बाई? महिला नसेल माहीत तर ते तुम्ही पाच वाजता काय ठीक आहे. हे जो विचार करा तुम्ही की या ज्या गोष्टी आहेत त्या अपडेट असायला पाहिजे. आमचा मास्टर अपडेट होत नाही. चॅट जीपीटी काय हे बी माहीत नाही. म्हणजे हे अपडेट व्हायला पाहिजे. याच बाबतीतून तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होते आणि प्रत्येक मास्तरनी याच्याबद्दल काय व्हायला पूर्ण मराठी शिकला तो MSc करू शकते का? काही सायन्स बॅकग्राऊंड नाही त्याचं, काही 12वी नाही, 11वी-12वी नाही, MSc करू शकते का? आमची बेब प्रोग्रामिंग म्हणली आहे, ते BA वाला CMA करते, ते BBA वाला CMBA करते, ते BCCA वाला MBA करते, ते DED वाला BEd करते, BEd वाला MEd करते. ब्रेन प्रोग्रामिंग आहे. पण IIS बंगलोरला एक नवीन युनिव्हर्सिटी आहे, डीम युनिव्हर्सिटी, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन सेटलमेंट, ज्याची परीक्षा उद्याच आहे. बरोबर, उद्याच परीक्षा आहे त्याची. तिथं गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं. तिथं MSc डिझास्टर मॅनेजमेंट, MSc सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जे जगाला गरज आहे याच्यात पोरं MSc करतात. आणि स्कॉलरशिप किती? 16,62,000. माझा यूट्यूबला व्हिडिओ आहे याच्यावरती. 16,62,000 रुपये स्कॉलरशिप. विचार करा, तुमचे मायबाप काका काकू सब शिकले असतील ना तरी एवढी स्कॉलरशिप आपल्याला आली नाही. आली का? नाही. पण एका पोरीवर खर्च करता येते युनिव्हर्सिटी किती? 16,62,000. आणि दर महिन्याला याच्यामध्ये काय भेटते? 8,000 रुपये स्टायपेंड. कोण करते? BA वालाही करू शकते, डबल MA झाला तर तोही करू शकते. वयाचं बंधन नाही. वयाचं बंधन आहे का इथं? 30 वर्षापर्यंतच करू शकत नाही. मी शिकू शकतो 40 वर्ष 35 वर्षाला. वयाचं बंधन नाही. मगाशी सांगितलं मी, डॉक्युमेंटचं बंधन नाही, व्हॅलिडिटीचं बंधन नाही, कास्टचं बंधन नाही, प्रवर्गाचं बंधन नाही. तुमची विद्वत्ता चेक केली जाते कशावर? एंट्रन्स एक्झाम. सिलेबस कोणता? क्वांटी, FT, करंट अफेअर, येस. नाव लक्षात घ्या. IITचे सांगितलं मी. म्हणजे एकीकडे JEE 4 लाखचे क्लास आणि एकीकडे 500 रुपये फीस देऊन IIT जाणार. JEEचा स्कोर घेऊन IIT जाणार. कोणतं बेटर आहे सांगा? इकडून बी ब्रँड भेटते, तिकडून बी ब्रँड भेटते. 500 वाला परवडणार का 4 लाख? 500 वाला. इकडून बी MA करा तरी 10-15 लाखाचं पॅकेज भेटते, इकडूनही जा तरी पॅकेज भेटते. पण आम्हाला माहीत नव्हतं. आता MA IIT गांधीनगर सोसायटी अँड कल्चर या विषयाचं अप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. काय म्हटलं मी? IIT गांधीनगर MA सोसायटी अँड कल्चर या विषयाचे काय भेटणं सुरू झालं आहे, भरणं सुरू झालं आहे, फॉर्म भरणं सुरू झाले आहे. एंट्रन्स एक्झाम द्या, इंटरव्ह्यू द्या आणि IIT एंटर करा. आमच्या मनात भूत घालून दिलं की इंजिनिअरिंग IIT, दुसरं काहीच नाही. समजलं IIT काय काय सांगितलं? BEd आहे, BA आहे, MSc आहे, MA सुद्धा आहे. समजलं? हां. आता आलो आपण MSc सांगितलं तुम्हाला का BA वाला MA वाला जो मराठी मीडियमचा आहे तोही काय करू शकते? MSc. कारण आपला इथलाच पोरगा आहे ब्रह्मपुरी गोगावचा आपला स्टुडंट आहे, जो लोकमान्य शाळा आहे ना आपली, त्याच्यात युवा कार्य